वर काय परिणाम झालेले आहेत। सुरुवात मी विजय जावंदिया सरांपासून करणार आहे। ज्या गोष्टीसाठी 4 महिने आपण थांबलो, जग थांबलेलं होतं, सगळ्या जगाचं लक्ष होतं, अखेर तो करार झाला। पण या कराराच्या नंतर जेव्हा त्यांच्या कृषी मंत्री म्हणतात की आमच्यासाठी भारताचं दालन उघड झालंय, भारताची बाजारपेठ आमच्या कृषी मालासाठी उघडी झालेली आहे, ही निश्चितपणे त्यांच्यासाठी विन सिच्युएशन असेल। पण प्रश्न आहे इथल्या शेतकऱ्यासाठी काय मिळालं, आपल्यासाठी ते फायद्याचं आहे की तोट्याचं आहे? पडेजी, पहिले मी तुमचं स्वागत करतो। तुम्ही सुरुवातीपासून जे शब्द वापरले आणि ज्या पद्धतीने मांडणी केली ती खरंच अभिनंदनीय आहे। तुम्हाला त्याच्याकरता सॅल्यूट। थँक्यू सर। तुमच्या मांडणीतच सगळं काही आलेलं असं माझं मत आहे। मला असं वाटतंय की शेतकऱ्याला काय मिळालं असं जर सांगायचं असेल तर ज्या पद्धतीने त्यांचे कृषी मंत्री बोलले ते जर सत्य असेल तर मग भारतीय शेतकऱ्यांच्या शवपेटिकेवरचा हा शेवटचा खेळ ठरेल, हे एका वाक्यात मी सांगतो। कारण काय आहे, आपण इतके दिवस वाट पाहिली आणि नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा फार खंबीरपणे ही भूमिका घेतली आणि डॉक्टर स्वामीनाथन यांच्या शतकीय कार्यक्रमामध्ये दिल्लीला त्यांनी पुसाच्याच हॉलमध्ये सांगितलं होतं की मी शेतकऱ्यांकरता एक जबरदस्त भिंत म्हणून उभा राहील आणि भारतीय शेतकऱ्यांकरता मी कुणासमोरही झुकणार नाही। पण आता तुम्ही पहा की या करारामध्ये अजूनही भारत सरकार काही बोलत नाहीये की आम्ही शेती खुली केली का, अजूनही बोलत नाहीये। माझी माहिती अशी आहे की आमचे व्यापार मंत्री यांनी हा विषय टाळून दिला। त्यांनी असं म्हटलं की अजूनही चर्चा सुरू आहे। एकीकडे आमचे वाणिज्य मंत्री म्हणतात चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे ट्रम्प साहेब जाहीर करतात की आमचा करार झालेला आहे आणि आता हे सगळं झालेलं आहे। आणि तिथला कृषी मंत्री ती बाई म्हणते की भारताने आमच्या देशातलं कृषी उत्पादन टेरिफ शिवाय आणि नॉन टेरिफ बेरियर, हे सुद्धा लक्षात घ्या, नॉन टेरिफ बेरियर्स यात आयात करण्याकरता संमती दर्शवलेली आहे। विचार करा हो की आमच्या देशातलं सोयाबीन आज जगाच्या बाजारात विकूनही भाव मिळत नाही। जर अमेरिकेचं सोयाबीन $11 प्रति बुशेलचं जर आज आहे, म्हणजे 4000 रुपये क्विंटलचं, आणि ते आयात झालं तर इथल्या सोयाबीन उत्पादकांचं काय होईल?